देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान। नमस्कार। आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय गंभीर आणि स्थानिक घटनेच्या अधिकृत पोलीस अहवालाचा आढावा घेणार आहोत। नेहमीप्रमाणेच गुंतागुंतीची तथ्ये आणि कायदेशीर माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणं हा आपला उद्देश आहे। ही सगळी माहिती थेट अधिकृत सूत्रांवरून घेतली आहे, त्यामुळे आपण या प्रकरणातील वस्तुस्थितीचा अगदी तटस्थपणे वेध घेणार आहोत। वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाला अटक, हे वाक्य वाचताच या प्रकरणाचं गांभीर्य आणि पोलिसांच्या कारवाईचा वेग आपल्या लगेचच लक्षात येतो। ही एक अतिशय वेगाने झालेली कारवाई आहे। चला तर मग या संपूर्ण घटनेच्या मुळाशी जाऊया आणि नेमकं काय घडलंय ते समजून घेऊया। सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून। घटनेचा तपशील, नेमकं स्थळ आणि ही घटना काय होती ते पाहूया। आता हा घटनाक्रम बघा। ही घटना घडली आहे 29 जून 2026 रोजी। हा आपला पहिला बिंदू। त्यानंतर लगेचच पुढच्या टप्प्यात FIR म्हणजेच गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांचा तपास सुरू होताच एका संशयिताला तात्काळ अटक करण्यात आली आणि आता पुढील तपास सुरू आहे। हा कालक्रम पाहिला की पोलिसांची कारवाई कशी टप्प्याटप्प्याने पुढे गेली ते अगदी स्पष्ट होतं। आता नेमकं लोकेशन पाहूया। ही घटना वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे, त्यातही विशेषतः दत्तनगर आणि चिलाई माता मंदिर रोड या परिसरात हा प्रकार घडला। ही ठिकाणं नोंदवून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण यावरून स्थानिक परिसरातील नागरिकांना घटनेच्या नेमक्या जागेची कल्पना येईल। आता मूळ आरोप काय आहे ते बघा। अधिकृत अहवालानुसार दुचाकीवरून अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांचा विनयभंग करण्यात आला आहे। साहजिकच यात अल्पवयीन मुलींचा समावेश असल्यामुळे या घटनेचे आणि गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत संवेदनशील बनले आहे। आपण इथे कोणत्याही बाजूने निष्कर्ष न काढता केवळ समोर आलेली तथ्ये पाहत आहोत। वळूया दुसऱ्या टप्प्याकडे। दाखल झालेले गुन्हे आणि आरोपींवर झालेली कायदेशीर कारवाई। हे जे संशयित आहेत ना, ते बारामती तालुक्यातील निरगुडवाडी, सदोबाची वाडी इथले रहिवासी आहेत। आता यातील एका आरोपीला तर अटक झाली आहे आणि तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या साथीदाराचा शोध आणि पुढील तपास अजूनही सुरूच आहे। याचा सरळ अर्थ असा की कायदेशीर कारवाई अद्याप पूर्ण झालेली नाही आणि पोलीस या फरार साथीदाराच्या मागावर आहेत। तुम्हाला तर माहितीच असेल, जेव्हा प्रकरण अल्पवयीन मुलांशी संबंधित असतं तेव्हा कायदे अधिक कडक होतात। त्यामुळे या प्रकरणाचं कायदेशीर वजन खूप मोठे आहे। इथे फक्त सामान्य कायदे लावले गेले नाहीत, भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS बरोबरच पोक्सो म्हणजेच POCSO कायदा लागू करण्यात आला आहे। पोक्सो हा बालकांच्या संरक्षणासाठी बनवला गेलेला अत्यंत कडक कायदा मानला जातो, ज्यामुळे हा तपास अतिशय काटेकोरपणे केला जातोय। आता नेमकी कोणती कलमे लावली आहेत ते आपण पाहूया। वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेची म्हणजेच BNSची कलमे 75, 78 आणि 305 लावण्यात आली आहेत। तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही विशिष्ट कलमे पाहिली की या गुन्ह्याचं स्वरूप आणि कायदेशीर प्रक्रियेची तीव्रता आपल्या लगेचच लक्षात येते। आता शेवटचा आणि तिसरा टप्पा, तपासाची सद्यस्थिती आणि तपास करणारी टीम। या संपूर्ण तपासाची एक प्रशासकीय साखळी आहे। या तपासाला प्रभारी अधिकारी जीवन मोहिते यांचं थेट मार्गदर्शन लाभते आणि प्रत्यक्ष तपासाची जबाबदारी कोणाकडे आहे तर ती पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI राहुल साबळे यांच्याकडे आहे। या माहितीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की हे प्रकरण योग्य आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या हातात असून तपास प्रशासकीय प्रक्रियेनुसार सुरू आहे। हे सगळं पाहिल्यानंतर साहजिकच आपल्याला एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन थांबावं लागतं। आता यापुढील तपासात त्या फरार साथीदाराबद्दल काय माहिती समोर येईल आणि या संपूर्ण घटनेची व्याप्ती आणखी किती मोठी असू शकेल। अर्थात आपण आताच कोणतेही अंदाज बांधण्यापेक्षा पोलिसांना आणि कायद्याला त्यांचं काम करू देऊया। तोपर्यंत या अधिकृत अहवालातील वस्तुस्थिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।